हॅलो गाईज, वेलकम टू दिस व्हिडिओ. तर ह्या व्हिडिओमध्ये मी माझ्या लाईफमधील जेव्हा आज मी फर्स्ट टाईम जिम जॉईन केली तो एक्सपिरियन्स शेअर करणार आहे की कसा होता माझा पहिला जिम करण्याचा अनुभव. मी फर्स्ट डे नाही बोलत आहे, कारण फर्स्ट डे बोललं की कुठे ना कुठे असं वाटतं की एका सिरीजची सुरुवात आहे की काय, म्हणजे एक स्ट्रीक तयार करतो आहे की काय, असं फील येतो. सो रॅदर दॅन getting filled about creating streak, I'm just saying that माझा फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ जिम. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ जिम इन माय लाईफ टिल नाऊ. आता मी याला फर्स्ट का म्हणतो आहे, तुम्हाला वाटेल की इथून मागं तू जिम करू शकत होता तरी केली नाही. व्हॉट इज द रिझन? सो रिझन इज ड्यू टू माय थिंकिंग. कारण मला असं वाटायचं की घरी राहून देखील बॉडी बनवू शकते आणि मी घरी व्यायाम करायचंच हे का धरला. आणि की घरी आपल्याला आपलं फ्रीडम व्यवस्थित हँडल करता येत नाही. म्हणजे माझ्या टर्ममध्येच असंच झालं की मला जे काही फ्रीडम मिळालं होतं घरी ते मी पूर्णपणे युटिलाइज करू शकलो नाही आणि ॲट द एंड मी डिस्ट्रॅक्ट होऊन प्रॉपर जे बॉडी गोल्स आहेत त्याला अचीव करू शकलो नाही. सो इट इज नॉट इन द जिम. आणि दॅट इज द रिझन की मी चूज केलं टू गो टू द जिम. अँड ऑल्सो मल्टिपल फॅक्टर्स की तुम्हाला जर प्रॉपर हेल्थ कॉन्शियस असाल, प्रॉपर टार्गेटेड मसल ग्रुप ट्रेन करायचे असतील तर जिमशिवाय ऑप्शन नाही. जिममध्ये प्रॉपर डेडिकेटेड मशनरीज असतात स्पेसिफिक मसल ग्रुप्सला डेव्हलप करण्यासाठी. सो या गोष्टीचं पण रिअलायझेशन करून मी जिममध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि टुडे वॉज माय फर्स्ट डे ऑफ जिम. टुडे वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ माय जिम. टुडे वॉज द फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ मी गोईंग टू जिम. आणि याच्यामागे मी आयुष्यात कधी जिमला गेलेलो नाही, त्यामुळे ज्या माझ्या फिलिंग्स होता त्या सर्व मिक्स फिलिंग होता. म्हणजे मला कधी एवढ्या मशिनरीज एकत्र बघण्याचा सवय नव्हती. म्हणजे ऑनलाईन तर मी बरंच बघितलं आहे, बट इन प्रॅक्टिकल लाईफ हा माझ्यासाठी फार नवीन अनुभव होता की एकाच जागी इतक्या मोठ्या मशिनरीज डायरेक्ट सडनली बघणं आणि सोबतच तुमचं त्या जिममध्ये कोणीही ओळखीचं नाही आहे हे सुद्धा लक्षात घेऊन, म्हणजे असा एक ऑकवर्डनेस तयार होतो किंवा एक दबाव क्रिएट होतो मनामध्ये की कसं होईल, मला परफॉर्म करता येईल ना, माझ्यावर तर कोणी जोक्स तपास नाही करणार आहे ना की हा बिगिनर आहे, याला काही येत नाही वगैरे वगैरे. सो अशा प्रकारचे बरेच मिसकन्सेप्शन्स माझ्या माइंडमध्ये चालू होते आज सकाळी जिममध्ये जायच्या वेळेस. बेसिकली काय झालं, मी आज सकाळी 5:30 वाजता उठलो. त्याच्या आधीची पण स्टोरी सांगतो तुम्हाला. जेव्हा मी ठरवलं की मला जिम करायचं आहे तेव्हा मी मम्मीला फोन लावला. मम्मीला मी कन्व्हिन्स केलं आणि यस, मी जिमची फीस काल रात्री भरून आलो. आणि काल रात्री भरल्यानंतर सर्वांना म्हणजे फॅमिलीमध्ये कळलं की मी जिम लावतो आहे आणि ईच अँड एव्हरीबडी वॉज इन सपोर्ट ऑफ मी. तर काय झालं की सर्वांना मी इन्फॉर्म करून दिल्याबद्दल आणि ऑफकोर्स ते होणारच होतं इन्फॉर्म. सो सर्वांना कळतं आहे की अभिजित जो मुलगा दररोज लेट उठतो, अभिजित जो मुलगा कधीही एक्सरसाइजचं नाव घेत नाही, अभिजित ज्या मुलाला सारखं व्यायाम कर म्हणतो कधीच करत नाही, तो अभिजित आज चक्क मी व्यायाम करण्यासाठी जिम लावू की काय असा विचार होता सर्वांच्या मनामध्ये. आणि सर्वांच्या अपेक्षा देखील होत्या माझ्याकडनं. सो का आता स्टोरीचे बिगिनिंग होऊ शकते प्रॉपरली. मी सकाळी 5:30 वाजता उठतो आणि युजली मी इतक्या लवकर कधी उठत नाही. आणि त्या लवकर उठण्याच्या पार्टवरती मी तयारी करत आहे, कशाप्रकारे मी माझा स्लीप शेड्यूल व्यवस्थितपणे डेव्हलप किंवा इम्प्रूव्ह करू शकतो. सो आय एम ऑन द पार्ट ऑफ सेल्फ इम्प्रूव्हमेंट. बट युजली इथून मागे मी व्यवस्थित स्लीप शेड्यूल फॉलो न केल्यामुळे 5:30 वाजता मी उठणं म्हणजे इतरांसाठी शॉकिंग होतं. बट आता थंडीचे दिवस असल्यामुळे सर्व लेट उठता. मी 5:30 वाजता उठून जिमला गेलो आणि जिमवरनं घरी आलो. सो एवढी सिम्पल स्टोरी आहे. बट त्या दरम्यान जे झालं ना ते फार इंटरेस्टिंग होतं. त्या दरम्यान झालं असं, ओके, फर्स्ट ऑफ ऑल 5:30 वाजता उठणं म्हणजे मला एक
प्रेशर क्रिएशनमुळे पॉसिबल झालं. कारण इतरांच्या अपेक्षा, इतरांचे माझ्यावरती असलेले व्ह्यूज, त्या सर्व गोष्टींनी मला म्हणजे लिटरली सांगतो, आज मला सकाळी बिलकुल मूड नव्हता उठायचं. एकदम बॉडी पेन वगैरे भरपूर कारणं होते माझ्याकडे देण्यासाठी. बट माझ्या मनामध्ये लगेच सडनली क्लिक झालं की नाही, हे जर चान्स मिस केला ना तर आपण सर्वांच्या नजरेमध्ये पडून जाऊ आणि सर्वांना वाटेल की काय जिमची जॉईनिंग करण्यासाठी इतका तडफडत होता आणि जेव्हा जॉईन केला तेव्हा त्याला उठवलं पण नाही. म्हणजे जस्ट लाईक दिस कमेंट्स आर युजली एक्सपेक्टेड. सो हे अवॉइड करण्यासाठी मी पटकन नो मॅटर कितीही पेन हो, कितीही कारणं असो, सर्व ओव्हरपास करून उठून जिम गेलो. आणि जिमला जाताना माझ्या मनामध्ये ॲज मी तुम्हाला अर्लियर सांगितलं की मिक्स्ड फिलिंग होत्या. म्हणजे एक नवीनच आहे मी असं पण फील होतं. तिथं जाऊन करणार काय, ॲक्च्युली मला मशीन्सचे प्रॉपर नावं माहिती होते, बट मला मशीन्सचं प्रॉपर कसं प्रॅक्टिकली यूज करता ते माहीत नव्हतं. सो दीज वॉज ऑल थिंग्स ज्या मला माझ्या रस्त्यामध्ये जिमपर्यंत जाताना सतत डोक्यामध्ये चालू असायच्या. आणि सडनली मला जिम पुढे दिसते आणि यस, मी माझ्या मनामध्ये फेक कॉन्फिडन्स आणला. नो मॅटर मला हा कॉन्फिडन्स होता नव्हता, बट मी तो फेक केल्यामुळे माझा त्या जिम सर्कलमध्ये एक कॉन्फिडंट मुलगा म्हणून तरी स्थान निर्माण केले मी. आणि तेच मला पुढे कंटिन्यू करायचे आहे. आणि ऑफकोर्स मी जर इंटेन्शन साफ ठेवले तर ते होणारच आहे. सो काय आहे, मी आज जिममध्ये जातो आणि ॲज युजल मला म्हणजे ॲज यू कॅन गेस की डायरेक्ट नवीन माहोल दिसतो. नवीन माहोल दिसल्यानंतर मला असं वाटतं की काय करावं. मग सर्वात पहिले मी पॉज घेतला, सर्व एकदा नजर मारून घेतली आणि जस्ट इकडे तिकडे चाललो, इकडे तिकडे फिरलो, सर्व व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलं कोण काय करते. आणि हिवाळ्याची सकाळचा वेळ होता, त्यामुळे युजली म्हणजे कोणी नव्हतं तिथे जास्त, त्यामुळे मला जास्त सोशल ग्रुप्सचा सामना देखील नाही करावा लागला, विच वॉज बेनिफिशिएटेड मी बिकॉज आय वॉज टोटली बिगिनर. सो येस, मी इकडे तिकडे बघितलं, विचारलं एका माणसाला कॉन्फिडन्स आणून की ट्रेनर वगैरे कधी येणार आहे काय. तर थोड्या वेळाने ट्रेनर आले. मी त्यांना माझी साईड एक्सप्लेन करून सांगितली आणि त्यांनी मला, आज डे फर्स्ट होता तर जास्त काही पुश न देता व्यवस्थित फक्त वॉर्मअप एक्सरसाइजेस आणि जस्ट सिम्पल एक्सरसाइजेस सच एज बेंच प्रेस अँड वगैरे बायसेप कर्ल्स वगैरे इतके सिम्पल एक्सरसाइजेस सांगितल्या. मला जास्त मशिनरी यूज करायला त्यांनी बोललेलं नाही आहे, कारण मी फर्स्ट डे होता तर मला माहीत नव्हतं की शूज पण घालून जावे लागतं. मी असंच गेलो माझ्या ते स्पार्क सँडल घालून. आणि स्पार्क सँडल घालून गेल्यानंतर मला जे कार्डिओ करायला चान्स मिळणार होता तो मिळाला नाही, कारण कार्डिओ करण्यासाठी त्यांचं म्हणणं असं की शूज मस्ट होते आणि मी तेच पहिल्या दिवशी विसरलो, म्हणजे माहितीच नव्हतं. सो या, दिस वॉज ऑल काइंड ऑफ. आणि यू कॅन सी हिअर, इथे आय एम नॉट शुअर की तुम्हाला दिसतं आहे की नाही, बट एक्झॅक्टली ह्याच पार्टमध्ये ह्या पार्टमध्ये ना मला इंजुरी झाली. इंजुरी म्हणजे जस्ट चिमटा बसला, एक डंबेल एक फॉर्ममध्ये ठेवताना डायरेक्ट चिमटा बसला आणि लाईफमध्ये पहिल्यांदा मी माझं रक्त एवढं आतमध्ये गोठताना बघितलेलं. सो या, अशा प्रकारचे काही मल्टिपल फिलिंग्सने मिक्स्ड असलेला आणि फेक कॉन्फिडन्स दाखवून मी कसा तसा काढलेला माझा फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ जिम होता. आणि मला सुरुवातीला काय वाटायचं, म्हणजे सुरुवातीला जे काही माझ्या मनामधील स्टिरियोटाईप्स होते की जिमला जाणार आणि तिथे एकदम हार्ड वर्कआउट करणारे लोक दिसणार. ऑफकोर्स तिथे वर्कआउट करणारे लोक होते, पण माझ्या माइंडमध्ये जे हार्ड वर्कआउट करणाऱ्या लोकांची इमेज आहे तसं ॲक्च्युली काहीच नव्हतं. म्हणजे याच्यावरून मला एवढं समजलं की स्टोरीज एंडेड. सो लेट्स कम ऑन टू द कन्क्लुजन अँड वॉट आय लर्न थ्रू दिस. सो याच्यामधलं मला एवढंच समजलं की जे आपण मनामध्ये ओव्हर थिंकिंग करत राहतो, त्या ओव्हर थिंकिंगचा जर तुम्हाला डिस्ट्रक्शन करायचं असेल
तर देर इज ओनली वन स्टेप. ज्या गोष्टीबद्दल ओव्हर थिंक करताय ना ती गोष्ट पहिले करून टाका. म्हणजे मला जास्त ओव्हर थिंकिंग व्हायची की मी जिमला जायच्या आधी व्यवस्थितपणे परफेक्ट झालो पाहिजे, मला प्रॉपर एक्सरसाइजेस माहीत पाहिजे, माझा प्रॉपर डाएट प्लॅनसुद्धा रेडी पाहिजे, मला सायन्स देखील माहीत पाहिजे, प्रॉपर कॅलरीजचं सर्व मला परफेक्ट पाहिजे होतं जिमला जायच्या पहिल्या दिवसाच्या आधी. बट आय प्रेफर टू गो विथ फ्लो. मला सुरुवातीला वाटत होतं, पण नंतर वाटलं की लेट इट बी इन द फ्लो. सो मी फ्लोमध्ये गेलो आणि मला ज्या गोष्टीची जास्त कुशंका होती की मला डाएटचं नॉलेज नसल्यावर काय होईल, किंवा जर तिथे ट्रेनर नसेल तर मला एक्सरसाइजेस करायला नॉलेज नसल्यामुळे जमेल की नाही, हे सर्व मिसकन्सेप्शनना किंवा सर्व स्टिरियोटाईप्स किंवा सर्व अशा मनातल्या गुंतागुंत सर्व गायब झाली. म्हणजे आय जस्ट लेट इट गॉन विथ द फ्लो आणि ऑल थिंग्स गेट रिझॉल्व्ड. आणि नॉट ऑलमोस्ट ऑल, बट जे काही मला सुरुवातीला प्रेशर क्रिएट व्हायचं ओव्हर थिंकिंग करून परफेक्शनचं, ते ॲटलिस्ट कमी झालं. आणि स्टेप बाय स्टेप मी इतरांना विचारून, म्हणजे एक गोष्ट आहे बरं का, मला जास्त इतरांना विचारायला कमीपणा वाटतो आणि ही गोष्ट चुकीची आहे आणि आय एम ट्राईंग टू इम्प्रूव्ह ऑन इट. वन्स आय इम्प्रूव्ह ऑन इट आय विल लेट यू नो. कारण कधी काय होतं, म्हणजे आजसुद्धा ना मी जिममध्ये गेलो तरी मला फुल नॉलेज आहे असा बिहेव करत होतो मी. म्हणजे इवन दो आय वॉज टोटली इलिटरेट अबाउट जिम नॉलेज, मी सर्वांना असं दाखवत होतो की मला माहिती आहे. इवन मी ट्रेनरना पण म्हटलो मी मारलेली आधी जिम. म्हणजे इतकं जास्त ओव्हर करायची गरज नव्हती मला, जे की चुकीचं आहे. सो दिस वॉज ऑल ऑफ मी एक्सपिरियन्सिंग जिम इन माय लाईफ फर्स्टली. सो होप तुमच्या मनामध्ये देखील एक रिलेटेबिलिटी फॅक्टर डेव्हलप मे बी झाला असावा, और मे बी नॉट, आय डोंट नो. प्रत्येकाच्या सिच्युएशन्स वेगळ्या असू शकतात, प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं असू शकतं, प्रत्येकाची POV जिमच्या रिलेटेड वेगळा असू शकतो. सो I have just shared my POV, my experiences through the mic into camera. And hope you so like my story, and this was all for this video.